Marmula municipality around 8,000 plus square 8,000 plus square meter जमीन ऑन लीज इंडियन ऑयल कॉर्पोरेशना कडेन आसा आणि तांकां आमी वेरियस टायम टू टायम तांकां आमी नोटिसीस काडटाले तांचे ऑफिस स्थगीत आसा बीन तांचे भाशेन ते आपल्या भाशेन कितें पेमेंट करताले आनी मागीर तांचो पेमेंट सारको ट्रिकल्सान जाल्लो सो वी हॅड टू गो थ्रू दॅट एंटायर इश्यू त्या वेळाचेर आमकां दिसून आयलें की ऑलमोस्ट 8.5 कोटी तांचे कडल्यान यूज आसा सो विदाउट वेस्टिंग मच टायम वी इश्यूड देम notice. That was around 3 months back. Subsequently, आम्ही त्यांच्याकडे कम्युनिकेशन केले आणि बी थोडे रिस्पॉन्स दिले बट responses were all clear. So, taking all these factors into consideration, we have issued them notice under section 80, 84. So, under Goa Municipalities Act, and we will go ahead with the proceedings. We have given them notice to that we will enforce the eviction if they don't pay their dues. या किती दिवसाचा टाइम दिला सर 15 दिवसाचा नाला तुम्ही ते खाली करतील Obviously, we have to take on 15 days time. Yes. नोटीस करपाचे कारण म्हणजे आउटस्टँडिंग आहे म्हणून आणि आम्ही आमचे ड्रायव्ह आमचो जो चालू असा त्या 2 महिने झाले आम्ही अराउंड 200 प्लस नोटिसा सर्व केलेली आहे तिथून आयओसी येता आणि थोड्यांक आम्ही ऑलरेडी सील पासून मारलेली आणि थोड्यांनी पेमेंट येऊन केलो पासून आमकां आम्ही पयलीं सांगलेले आमकां कोण बिझनेस करता कितें करता आमकां प्रॉब्लेम काय ना पूण एज पर आमचे कितें म्युनिसिपालिटीचे कितें आसा ट्रेड लायसन फीज आणि हे तुम्ही भरात आणि आयओसीचो इश्यू हो लॉंग पेंडिंग इश्यू आहे आमचे 8,000 स्क्वेअर मीटर एरिया त्यांच्याकडे आसा आणि त्यांचा हो पेंडिंग खूप वर्सांसून आसा आणि आमचे त्यांचे उलाव चालू आसलेले आणि खंय तरी आमी तांकां बसून ते काबार करून की आमी एचपीसीएलाचेर तसोच आमचो कितें आसलो प्रॉब्लेम तो आमी सॉर्ट आउट केलो आणि त्यांच्यानी आमकां 9,000 स्क्वेअर मीटर एरिया आमची हँड ओव्हर केली आणि बाकीचे एरिया ते जे यूज करतात त्यांची एरिया त्याचे ते अमाउंट आता आमकां रेग्युलर आहा आणि आता आयओसी कडे कसो आहा त्यांचो करार खूप वर्सां जालो आणि आमच्या भितून ते पेमेंटा खातीर खंय तरी उरलेले म्हणून आयज दिता फाल्यां म्हणून आमच्यो मिटिंग्यो खूप जाल्यो इवन तो आयज पण सांगला आयज मेळपा येता म्हणून आमकां काय ना आमकां तो लॉंग पेंडिंग इश्यू आहा तो बेगीन तेंच्यानी दिवचे कितें आमचे 8,000 स्क्वेअर मीटर एरिया ते युटिलायज करता आणि त्याचो 8 कोटी कितें अमाउंट आसा आमी सांगला आमकां जर तुमकां जर दिवपाक जायना जाल्यार तुमी आमचे वेकंट करा म्हणून ते आतां तेंच्यांनी फोन मारला ते मेळपाक येवपाचे आहा म्हणून ते म्हणटा आमचो बिझनस जो आसा जो रन करता मिटली वर्सां आमी चडशे आमचे फ्यूल म्हणटा तो आमच्या हेका वयता नेवीक आर्मीक तांकां वयता पूण ते आमकां लागना एक्चुअली आमचो जेन्ना तूं प्लॉट यूज करता जाल्यार आमचें कितें आसा तो रेव्हेन्यू आमकां तो दिवचोच आमी खंय तरी आतां सेटलमेंट कितें करपाचो आमी सगळे केल्लेले आहा तरी पासून ते कितें उलोवपाक सोदता तुमचें आयकतले आमी आनी आमी तांकां सांगतले बाबा आतां आनी फुडें जायना कित्याक आमकां खंय तरी आमकां आमची एनावळ जी आसा ती खंय तरी आमची पयलीं भशेन ना पयलीं कशें आसलें तुमकां सांगलेलें नोकऱ्या आसतना खंयच्या खंय चलताले पूण ते चलता त्या टायमाचेर आमच्या कावन्सिलान हे करूंक ना बा बाकीचो रेव्हेन्यू आसा तोय घेवचो तो ऑक्टा टायमाचेर तो तर रेव्हेन्यू घेतलो जाल्यार आयज आमची परिस्थिती बरी आसपाची म्हणून रेव्हेन्यू जाग्याचेर आमचे बाकीचे ना म्हणून ही 20-20 वर्सां 15-15 वर्सां जे ट्रेड लायसन भरना ते कारण हो प्रॉब्लेम जाला आमकां लोकांक सोदोवपाक नाका पूण मनशान जेन्ना आपण बिझनेस करता तेजेर कमयता तेचे हक्क आहा ते तेणी येवन ट्रेड लायसन आपल्याचेर करपाचें आमचे अजूनही आमी सांगता जे कोणी अजून ट्रेड लायसन काढूंक ना त्यांच्यानी बेगीन येवन ट्रेड लायसन काडपाचें कित्याक आमचे लोक आमचे एम्प्लॉय भोंवतात आनी कोणाक आमी सोडपाना आमी सांगला धंदो केल्यार आमकां प्रॉब्लेम काय ना एज पर तुमचे कितें आमचे कायदे समान ते करपाचें